त्यांनी बरोबर काय केलं होतं, एक कोयता आणला होता. त्या कोयत्याने त्याने आईला मारलं, आईचा जीव गेला. मग त्याने काळीज काढलं आणि ते काळीज घेऊन पळत सुटला. पुढे त्या मुलीला द्यायला. तिला सांगितलं होतं ना, मी तुझ्यासाठी आईचं काळीज आणेल म्हणून. ते काळीज घेऊन पळत सुटला आणि पळत असताना त्याला ठेच लागली आणि तो खाली पडला. खाली पडल्याबरोबर त्याच्या हातातलं काळीज थोडं पुढे पडलं आणि त्या काळीज मधून आवाज आला, बाळ तुला लागलं तर नाही ना? पण तरी देखील तेवढ्या अवस्थेत त्यांनी ते काळीज उचललं आणि ते घेऊन त्या मुलीकडे गेला आणि त्या मुलीला दिलं. बघ, माझ्या आईचं काळीज मी तुला आणून दिलंय म्हणे. माझं प्रेम तुझ्यावर सर्वात जास्त हे सिद्ध केलं म्हणे मी. आता तू माझ्याशी लग्न कर. ती मुलगी काय म्हणाली माहितीये का? म्हणे, जो मुलगा आपल्या स्वतःच्या आईला मारतो तो माझ्यावर काय प्रेम करणार आहे म्हणे. तू माझ्यावर प्रेमच करू शकत नाही, मी तुझ्याशी लग्नच करणार नाही. असं म्हणून त्यांनी काय केलं, त्या मुलीनी त्या मुलाशी लग्न करण्यास नकार दिला.